सर्वांना नमस्कार. कथा आवडल्यास एक लाईक जरूर करावी ही विनंती. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अर्जुन यार झाले तरी काय, काहीतरी सांग ना. सचिनला जाम टेन्शन आलं होतं आणि तो काळजीच्या सुरात बोलत होता आणि अर्जुन मात्र चेहऱ्यावरचा घाम पुसत पुसत ड्रायव्हिंग करत होता. तो काहीच बोलत नव्हता. सगळ्यांची चेष्टा करून मस्करी करून तोंडचं पाणी पळवणाऱ्या अर्जुनरावांच्या आज तोंडचं पाणी पळालं होतं. तो सारखा त्याच्या कोरड्या ओठांवरून जीभ फिरवत होता. त्याला फक्त लवकरात लवकर पोहोचायचं होतं आणि इतक्यात लताचा फोन आला सचिनला. त्याने तो घेतला तर मयुरी बोलत होती. हॅलो भाऊजी, मी बोलते. काय झालं हो? हे तर मला काहीही न सांगता निघून गेलेत. तुम्ही तरी सांगा ना, काय झालं आहे? मला खूप काळजी वाटते हो. आणि सचिन म्हणाला, वहिनी अहो मलाही तो काहीच सांगत नाही. किती वेळ झालं विचारतोय. आणि मयुरी म्हणाली, ते काही सांगणार नाहीत आणि ड्रायव्हिंग करत आहेत, म्हणूनच मी लताला तुम्हाला फोन करायला सांगितला. भाऊजी, काळजी करण्यासारखं काही आहे का? एक मिनिट हा वहिनी, असं म्हणून सचिन अर्जुनला म्हणाला. अर्जुन यार, वहिनी खूप काळजीत आहेत. त्यांनी खूप टेन्शन घेतलं आहे. आणि अर्जुनने ब्रेक दाबला. त्याच्या लक्षात आलं की आपण मयुरीला काहीच सांगितलं नाही. तो फोन आला आणि अर्जुन तसाच उठून आला होता. मयूने टेन्शन घेऊन, काय झालं तर? आधीच ती खूप हळवी आहे. आणि अर्जुनने सचिनच्या हातातून फोन घेतला आणि म्हणाला, हॅलो मयू, अगं तू काहीच काळजी करू नकोस. आणि ती म्हणाली, अहो पण झालंय तरी काय? आणि अर्जुन तिला खूप प्रेमाने समजावत म्हणाला, हे बघ मयू, मी आत्ताच तुला काही नाही सांगू शकत, पण तू काळजी करण्यासारखं काहीच नाही, कळलं? विश्वास आहे ना माझ्यावर तुझा? पण मग तुम्ही का टेन्शन घेतलं इतकं? तिनं विचारलं. आणि अर्जुन म्हणाला, अगं मी टेन्शन घेतलं आहे ना, म्हणून तू आता टेन्शन फ्री राहा आणि दोघीही झोपा. आम्ही येतो थोड्या वेळात. आणि ती म्हणाली, पण मला काहीतरी सांगा ना, की कुठं चाललाय तुम्ही? ती तिचा हट्ट सोडत नव्हती आणि अर्जुन तिला काहीही सांगत नव्हता. आणि त्याला माहीत होतं की ती काही गप्प बसणार नाही. आणि तेही खरंच होतं. फोन नक्की कुठून आला होता? कुणा बाबतीत होता? तिच्या माहेरून होता की प्रीतीकडून होता? काही माहीत नव्हतं तिला. आणि तो म्हणाला, अगं मयू, तू एक काम कर. तू तुझ्या आईच्या घरी आणि प्रीतीच्या घरी फोन करून बघ, मग तुला समजेल की तसं काहीच नाही. अगं हे माझं वेगळं काम आहे आणि अजिबात टेन्शन घेऊ नको, मी येतोय ना लगेच. चल बाय, गुड नाईट. म्हणून अर्जुनने फोन ठेवून दिला. आणि सचिन म्हणाला, अर्जुन अरे मला तरी सांग, काय झाले? आणि अर्जुन गाडी स्टार्ट करत म्हणाला, सचिन, अभिनं काशी केली. आणि सचिन म्हणाला, म्हणजे? नक्की काय केलं त्यानं? दारू पिऊन धिंगाणा घातला की काय? का कोणत्या मुलीला काही म्हणाला हा बिनडोक? दारू पिऊन काहीही कोणालाही बडबडत असतो. नाहीतर नक्कीच ट्रॅफिकचे रूल तोडले असतील बघ त्यानं. आणि पकडला असेल पोलिसांनी. ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणात सापडला असेल हा भाड्या. त्याचं हे नेहमीचंच आहे हो ना अर्जुन? असंच झालं आहे ना? आणि अर्जुन म्हणाला, नाही सचिन, असं काहीही नाही झालं. अभिनं सुसाईड अटेम्प्ट केला आहे. काय? असं म्हणून सचिन मोठ्याने ओरडला. आणि अर्जुन म्हणाला, हो, म्हणून मी मयूला सुद्धा ही गोष्ट नाही सांगितली, कारण तिलाही प्रचंड धक्का बसला असता आणि या अवस्थेत तिला असा कुठलाही धक्का सोसला नसता. आणि सचिन म्हणाला, हो रे, तुझं खरं आहे, पण परवाच तर बोललो ना आपण त्याच्याशी फोनवर, तेव्हा तर किती खुश होता. आणि आता असं अचानक सुसाईड? माझा तर विश्वासच बसत नाही. आणि अर्जुन सचिनला म्हणाला, हो ना, विश्वास तर माझाही बसत नाही रे, पण त्याच्या बिल्डिंगमधल्या एका माणसाचा फोन आला होता. मी अभिच्या घरी जात होतो तेव्हा त्याची आणि माझी तोंड ओळख झाली होती आणि कामासाठी त्यानं माझा नंबर अभिकडून घेतला होता. आणि सचिन म्हणाला, अर्जुन, पण अभिनं असं का केलं असेल रे? आणि अर्जुन म्हणाला, आता ते तिथं गेल्यावरच समजेल आपल्याला. आता तो हॉस्पिटलमध्ये आहे, आपण डायरेक्ट तिकडेच जातोय. तू एक काम कर, राहुल आणि चैतन्यला फोन कर आणि डायरेक्ट हॉस्पिटलला या म्हणावं. आणि सचिनने अर्जुनच्या सांगण्यावरून त्या दोघांनाही फोन केला. आणि सचिन हॉस्पिटलमध्ये पोहोचले. अभिच्या जीवाचा धोका टळला होता. तो ICUमध्ये होता आणि त्याला बाहेरून पाहूनच अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलं. फार कमी वेळा आणि कमी लोकांसाठी त्याच्या डोळ्यात पाणी यायचं. अभि मात्र कॉटवर बेशुद्ध होऊन निपचित पडला होता
आणि काचेतूनच त्याला पाहून अर्जुन मनात म्हणत होता, अभि, का केलं तू असं? का? अर्जुन मनातूनच त्याला प्रश्न विचारत होता. त्याच्या डोळ्यासमोर चेष्टा मस्करी करणारा, हसणारा, शिव्या घालणारा अभि येत होता. कॉलेजच्या जीवनापासूनचे सगळे प्रसंग एखाद्या चित्रपटासारखे त्याच्या डोळ्यासमोरून जात होते. अभि मात्र काही ऐकत नव्हता किंवा अर्जुनचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचत नव्हता. आता सचिनचेही डोळे पाणावले होते आणि तो माणूस तिथे आला आणि त्यानं अर्जुनला सगळी हकीकत सांगितली. 2 दिवसांपूर्वीच अभिचे आईवडील एका कार्यक्रमासाठी गावी गेले होते. तो एकटाच घरी होता. रात्री उशिरा यायचा, येता जाता बोलायचा, पण आज तो खूप पिऊन आला होता. काही बोलला नाही. तो खूप डिस्टर्ब वाटत होता आणि थोड्या वेळाने मीच गेलो त्याच्याकडे, काहीतरी काम होतं म्हणून. तर तो हॉलमध्ये विष पिऊन पडला होता आणि लगेच त्याला मी हॉस्पिटलला आणलं आणि तुला फोन केला. त्या माणसाने घडलेली सगळी हकीकत अर्जुनला सांगितली आणि विश्वास न बसून अर्जुन म्हणाला, विष घेतलं त्यानं? एवढं काय झालं असेल की विष घेण्याची वेळ आली त्याच्यावर? इतक्यात राहुल आणि चैतन्यसुद्धा आले आणि आता सगळेच अभिजित शुद्धीत यायची वाट पाहत होते. रॉयल गँगचे हे 5 मेंबर म्हणजे 5 पांडव, सख्या भावापेक्षा जास्त प्रेम करणारे, जीवाला जीव देणारे. 5ही जण वेगवेगळ्या स्वभावाचे होते. त्यांच्या सवयी, आवडीनिवडी वेगवेगळ्या होत्या. भांडायचे, बोलण्यापेक्षा जास्त शिव्याच घालायचे ते एकमेकांना, पण एका धाग्याने त्यांना बांधून ठेवलं होतं आणि तो धागा म्हणजे मैत्री. आणि त्यांच्यातला एक पांडव आज हॉस्पिटलमध्ये होता. इकडे मयुरी आणि लतासुद्धा अर्जुन आणि सचिन पुन्हा घरी यायची वाट पाहत होत्या. पुन्हा त्याला फोन करावा की नाही या विचारात मयुरी होती. तिचा जीवात जीव नव्हता. तिचा जीव अजिबात लागत नव्हता. रात्रीचे 12:30 वाजले होते आणि तरीही न राहून तिने सचिनला फोन लावलाच आणि विचारलं, भाऊजी तुम्ही कधीपर्यंत याल आणि हे कसे आहेत? आणि सचिन म्हणाला, वहिनी सगळं ठीक आहे, तुम्ही झोपून घ्या, अर्जुनही इथेच आहे माझ्यासमोर, त्याला फोन देऊ का? आणि मयुरी म्हणाली, नको, आता तुम्ही सांगताय म्हटल्यावर नाही करत मी काळजी. आणि तिने फोन ठेवून दिला आणि केव्हा तरी थकून दोघींचाही डोळा लागला. पण हॉस्पिटलमध्ये मात्र कुणीही झोपलं नाही. अर्जुन तर सारखा येरझाऱ्या घालत होता आणि पहाटे पहाटे अभिलासुद्धा शुद्ध आली. त्याच्या जीवाचा धोका टळला होताच, सगळ्यांच्या जीवात जीव आला. सचिन, राहुल, चैतन्य त्याला भेटायला गेले, पण अर्जुन मात्र आत गेला नाही. त्याला अभिचं तोंडही बघायचं नव्हतं आणि सर्वांना पाहून अभिजितला अपराध्यासारखं वाटलं. त्याने इकडे तिकडे बघितलं आणि म्हणाला, अर्जुन तो का नाही आला आत? मला माहीत आहे तो हॉस्पिटलमध्येच आहे. आणि सचिन म्हणाला, कसा येईल तो आत? तू खूप मोठा पराक्रम केला आहे ना, म्हणून शाबासकी द्यायला येईल ना तो. आणि अभि म्हणाला, त्याला आत बोलव ना, मला त्याच्याशी बोलायचं आहे. आणि चैतन्य म्हणाला, बोलावतो, पण अभ्या तू शिव्या खायची तयारी ठेव, कारण तो फार चिडला आहे. आता तुझं काही खरं नाही. आणि अभि म्हणाला, वाटल्यास त्याला म्हणावं, जीव घे माझा, पण त्याला आत बोलव, कमी बाहेर जाऊ. असं म्हणून अभिजित उठायला लागला आणि अर्जुन आत येत म्हणाला, जीव तर तुझा घेणारच आहे मी, पण आधी इथून बाहेर पड. हरामखोर, तुला काहीच कसं वाटलं नाही रे असं वागताना? जरा आईबाबांचा, आमचा विचार करायचा ना. किती स्वार्थी आहेस ना तू, खूप स्वार्थी. तुझ्या इतका सेल्फिश माणूस मी आजपर्यंत तरी पाहिला नाही. आणि अभिजित म्हणाला, अर्जुन सॉरी यार, माफ कर. मग अर्जुन म्हणाला, तुला अशी झक मारायला कोणी सांगितली होती? आता आराम कर. एकही शब्द बोललास तर खरंच मी जीव घेईन ना तुझा. गप्प बसून आराम कर. काहीही बोलायची गरज नाही आणि स्पष्टीकरण द्यायची तर अजिबातच गरज नाही. आणि अभिच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. त्याला त्याचा हुंदका आवरत नव्हता. आणि अर्जुन अभिचा हात पकडून त्याचे डोळे पुसत म्हणाला, अभि, यापुढे जर असं काही केलंस तर मी तुझं तोंडही बघणार नाही, याद राख. असं काय घडलं होतं? एवढं कसलं संकट आलं होतं? कोणतं आभाळ कोसळलं होतं की तुला जीव द्यावा वाटला? तुझा जीव फक्त तुझा एकट्याचाच आहे का? आम्ही कोणीच नाही ना तुझे? जो काही प्रॉब्लेम असेल तो एकदा बोलायचा तरी. मी तुला कारण विचारणार नाही, पण आता तू खूप नालायकपणा केला आहेस. निदान आईबाबांचा तरी विचार करायचा होतास. या वयात तुझं प्रेत पाहायचं होतं का त्यांनी? आणि अभिचे अश्रू काही केले थांबत नव्हते. मग अर्जुन म्हणाला, अभि, अरे आयुष्यात प्रॉब्लेम हे नेहमीच येतात. एक प्रॉब्लेम संपला की दुसरा येतो, पण आयुष्य तर एकच असतं ना. ते असं संकटांना फेस करत जगायचं असतं.
आता तुला काही झालं असतं तर पुन्हा तुला हे आयुष्य मिळालं असतं का? अरे आयुष्य संपलं तरी संकट संपत नाहीत, मग संकटांना घाबरून आयुष्य का संपवायचं? साल्या तू ना एक नंबरचा नेवळट भेकड आहेस. आता अर्जुनचा कंठ दाटून आला होता आणि त्याच्या डोळ्यातील अश्रू अभिच्या हातावर ओघळले. आता बऱ्यापैकी उजाडलं होतं. अभिजितचे आई वडील सुद्धा हॉस्पिटलमध्ये आले. त्याची आई रडायचं थांबतच नव्हती. कुठल्या आईवडिलांना आपला तरुण मुलगा असं हॉस्पिटलमध्ये आडवा झोपलेला आवडेल, तेही त्यानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणून. आणि अर्जुनला मयुरीने फोन केला आणि म्हणाले, अहो तुम्ही अजूनही घरी नाही आला. रात्री म्हणाला होता ना की लगेच येईन. आणि अर्जुनला तिचा थोडा रागच आला या बोलण्याचा. सारखं घरी घरी घरी. इथे त्याला रात्रभर एका जागी बसवलं नाही आणि घरी जाऊन काय करणार होता तो? आणि अर्जुन स्वतःवर ताबा ठेवत म्हणाला, मयू मी येणार नाही, अजून काही तास तरी, फोन ठेव. आणि अर्जुनने फोन ठेवून दिला. आणि तिला तर काहीच कळत नव्हतं की तिचं काय चुकलं. खरं तर तिचं काहीच चुकलं नव्हतं. मयूरचा जीव अर्जुनजवळ आणि अर्जुनचा जीव अभिजवळ. आणि आत्ता राहुल आणि चैतन्य घरी गेले. राहुलचं लग्न 3 दिवसांनी होतं. अभिला काही झालं असतं तर काय वाटलं असतं या सगळ्यांना? कोणाचं कोणावाचून अडत नाही हे जरी खरं असलं तरी व्हायचा तो परिणाम होतोच ना. आणि याचा फार मोठा गंभीर परिणाम या रॉयल गँगवर झाला असता. हसणंच विसरून गेले असते सगळेजण. आणि अर्जुन सचिनला म्हणाला, तू गाडी घे आणि घरी जा, आराम कर, फ्रेश हो आणि फॅक्टरीत जा. आणि सचिनने विचारले, तू केव्हा येणार घरी? आणि अर्जुन म्हणाला, डॉक्टर आले की मी त्यांच्याशी बोलून अभिला डिस्चार्ज देऊनच घरी येणार आहे. आणि सचिन म्हणाला, आणि घरी काय सांगू? आणि अर्जुन म्हणाला, तू काहीही सांगू नको, फक्त तिला सांग की मी येतोय. आणि ओके म्हणून सचिन घरी गेला. आणि इकडे डॉक्टर आले. अर्जुनने अभिच्या डिस्चार्जची सगळी सोय केली आणि तो त्याला घरी घेऊन आला. आता अभिच्या बेडरूममध्ये सचिन आणि अभि दोघेच होते. अभिला माहीत होतं त्याच्या या वागण्यामागचं कारण कळल्याशिवाय अर्जुन त्याचा पिच्छा सोडणार नव्हता. आता अभिला बरं वाटत होतं आणि अर्जुननं दार बंद केलं आणि म्हणाला, अभि चल बोल पटकन, आता इथे फक्त तू आणि मी, आपण दोघंच आहोत. आणि अभि खाली मान घालून रडायला लागला. तशी अर्जुनला शंका आलीच होती, पण त्याला अभिच्या तोंडून सगळं ऐकायचं होतं. आणि अर्जुन म्हणाला, अभि बायकासारखा रडू नकोस. ज्या कारणासाठी तू हे टोकाचं पाऊल उचललं ते एकदा आठव आणि तुझ्या आयुष्यात असलेल्या इतर गोष्टी आठव. आणि तूच सांग, तुला जास्त महत्त्वाचं कोण आहे? आता अभिच्या डोक्यात पूर्ण प्रकाश पडला होता. पण ती एक वेळ होती ज्यावेळी त्याचं डोकं काम करत नव्हतं. आत्महत्या करणाऱ्या प्रत्येकाचं डोकं त्यावेळी असंच काम करत नसतं. आणि वेळ निघून गेली की सगळं शहाणपण सुचतं. आणि अर्जुन म्हणाला, अभ्या इतक्या हसऱ्या खेळत्या स्वभावाचा तू कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेत नाहीस, मग आता याच गोष्टीचं तू इतकं का टेन्शन घेतलंस? अरे किती मुली आल्या आणि गेल्या आयुष्यातून तुझ्या. अमेरिकेसारख्या स्वतंत्र विचाराच्या देशात राहिलेला तू, आणि एका मुलीसाठी हे असं? आणि अभि म्हणाला, अर्जुन चुकलं माझं, पण खरंच अगदी मनापासून ती मला आवडत होती रे, आणि मीही तिला आवडत होतो. ती आमच्या घरी आली होती, आईबाबांशी भेटली होती. आणि अर्जुन म्हणाला, मग काय झालं? तुझा काहीच प्रॉब्लेम नाही, वेल सेटल आहेस तू, चांगली नोकरी आहे, गाडी आहे, मोठं घर आहे, जमीन जुमला आहे, एकुलता एक आहेस, तरीही काय प्रॉब्लेम आहे? आणि अभि म्हणाला, बाकी काहीच प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम फक्त माझी दारू. तिच्या घरच्यांना माझं पिणं पसंत नाही आणि म्हणून त्यांनी दुसरीकडे तिचं लग्न जमवायचं ठरवलं आहे. आणि अर्जुन म्हणाला, मग कुठल्या मुलीच्या आईवडिलांना आपल्या जावई व्यसनी असलेला आवडेल, तूच सांग. दारू पिऊन कोणाचं भलं नाही झालं, पण त्याहीपेक्षा शरीराची हानी होते हे फार वाईट. आज तू विष पिऊन तुझं आयुष्य एका झटक्यात संपवत होतास, पण दारू पिऊन रोज थोडं थोडं तुझं आयुष्य संपतच आहे की. तुला माहीत आहे ना, तुझं दारू पिणं मलाही पसंत नाही, पण तू ऐकतच नाहीस आणि दारू सोडायची सोडून तू आयुष्य सोडायला निघाला होतास. आणि अभि म्हणाला, अर्जुन मी तिच्या आईवडिलांना वचन दिलं की मी दारू सोडेल, पण तरीही ते माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. ते तिचं लग्न जमवायला निघालं आहेत. त्यांनी मला एक संधी दिली तर मी दारू सोडून दाखवेन. आणि अर्जुन म्हणाला, आणि पुन्हा अमेरिकेत गेलास आणि दारू पिलास तर? आणि अभि गप्प बसला. मग अर्जुन म्हणाला, बघ म्हणजे तुलाही तुझी गॅरंटी नाही, मग दुसऱ्यांना कशी वाटेल तुझ्याविषयी खात्री?
अभि, तुझं वय काय ते तरी बघ. अरे या वयात अजून मुलांना जॉब नाहीत आणि तू इतकं कमवून बसला आहेस आणि असा बेफाम दारू पित आहेस की जसा हा तुझ्या आयुष्याचा शेवटचा टप्पा आहे. तुझं अजून लग्न नाही आणि असं दारू पित राहिलास तर तुला मुलं तरी होतील का गाढवा? असंच वाटलं असणार त्या मुलीच्या आईवडिलांना. तुझ्या पैशाला काय चाटायचं आहे का त्यांना? आणि अभि म्हणाला, मग आता काय करू रे? मी तिच्याशिवाय जगू नाही शकणार. मी जीव देईन असं सांगून आलो होतो तिच्या घरच्यांना. आणि अर्जुन म्हणाला, आणि तेच खरं करून दाखवत होता ना तू? हरिश्चंद्राची अवलाद ना तू? मरण्याचं वचन दिलंस आणि आता ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतोस. अभि आता खजील झाला होता. बिनडोक माकडा, तू मेला असता तर त्यांचं काय जाणार होतं का? आणि अर्जुन म्हणाला, तू तिचा नंबर दे आणि पत्ता सांग. मी बघतो बोलून त्यांच्याशी. आणि अभिला खूप उभारी आल्यासारखं झालं. आणि अर्जुन म्हणाला, आता त्यांनी माझं ऐकलं तर ठीक, नाहीतर? आणि अभि काळजीच्या स्वरात म्हणाला, नाहीतर? नाहीतर काय अर्जुन? आणि अर्जुन म्हणाला, नाहीतर आपल्यासमोर 2च ऑप्शन आहेत. आणि अभि म्हणाला, कोणते? मग अर्जुनराव हसून म्हणाले, नंबर 1 तिला मांडवातून उचलून आणायची आणि नंबर 2 तू पुन्हा सुसाईड अटेम्प्ट करायची. आता कोणता ऑप्शन निवडायचा ते तू ठरव. आणि अभि हसून म्हणाला, नंबर 1 तिलाच उचलायची. आणि अर्जुन म्हणाला, मग झालं तर मी एकदा बोलून बघतो तिच्या घरच्यांशी. पण भाड्या, तुझ्या जीवावर बोलतोय हां मी हे सगळं. तू दारू सोडशील असं वचन देणार आहे मी त्यांना, पण त्याआधी तू मला वचन दे की तू दारू सोडशील. आणि अभि म्हणाला, दिलं अर्जुन, आत्ताच तुला मी वचन दिलं. मी आजपासून दारूच्या थेंबालाही हात लावणार नाही. आणि अर्जुन म्हणाला, ए छपरी, हात नाही लावणार, नुसता ओठ लावणार होय ना? असले शब्दांचा खेळ मी रोज खेळतो, उठता बसता, खाता पिता आणि झोपेतही, कळलं? मला आईबाबांची शपथ घेऊन सांग आणि आपल्या मैत्रीची शपथ घेऊन सांग. आणि अभिनं आईबाबांची आणि रॉयल गँग मैत्रीची शपथ घेऊन सांगितलं की यापुढे दारूच्या थेंबालाही स्पर्श करणार नाही. आणि अर्जुन म्हणाला, ठीक आहे, आणि तू जर तुझं वचन मोडलं तर मी तुला रॉयल गँगमधून हाकलून देणार आणि दारूच्या पिंपात बुडवूनच तुला मारून टाकणार. आणि एक सांग, तिचं लग्न जमलंय का जमणार आहे? आणि अभि म्हणाला, जमलं नाही अजून, पण बोलणी चालू आहेत. आणि अर्जुन म्हणाला, आणि जरी जमलं तरी काय फरक पडतो आपल्याला? आणि अभि हसून म्हणाला, तेच ना, आता तू आहेस ना, मला काही टेन्शन नाही. जमू दे लग्न जमलं तर आपण उचलू तिला. आणि अर्जुन म्हणाला, माकडा, माझा काय मांडवातून पोरी उचलण्याचा धंदा आहे का रे? म्हणून उचलूया. आणि अभि खूप हसून म्हणाला, आता याची सुरुवात तूच केली ना तुझ्या बायकोला उचलून? आणि अर्जुनही हसायला लागला आणि म्हणाला, ठीक आहे, मग आधी राहुलचा बार उडूया, तो जास्त घायला आलाय. अगदी 3 दिवसांवर लग्न आहे आणि मग तुझा हा गुंता निवांत सोडवूया, चालेल? आणि अभि हसून म्हणाला, चालेल. मग अर्जुन म्हणाला, चल आवर पटकन, मी घरी जातो आणि तयार होऊन येतो, आपल्याला जायचंय. आणि अभि म्हणाला, कुठे? आणि अर्जुन म्हणाला, आज राहुलची बॅचलर पार्टी आहे आपल्या नेहमीच्या हॉटेलवर, तू येणार ना? आणि अभि म्हणाला, म्हणजे काय? कोरडी कोरडी पार्टी कशी असते त्याचा अनुभव आज घेतो ना तुमच्यासोबत. आणि दोघेही हसायला लागले. मग अर्जुन अभिची गाडी घेऊनच घरी आला. तो फार दमलेला होता. रात्रभर दगदग झाली म्हणून नाही, तर त्याच्या मनावर अभिच्या अशा वागण्यामुळे वेगळं दडपण आलं होतं, म्हणून तो थकल्यासारखा दिसत होता. हवालदिल झाला होता आणि आल्या आल्या फ्रेश होऊन तो झोपी गेला. सचिन केव्हाच फॅक्टरीत गेला होता. हे एक बरं झालं होतं. अर्जुनला त्या पोस्टसाठी इतर कोणीही मिळालं असतं, पण सचिनला अपॉइंट करून त्यानं घरचाच माणूस तिथे नेमला होता. आणि मयुरी बेडरूममध्ये आली. ती त्याच्या शेजारी बसली आणि त्याच्या दाट केसातून प्रेमाने हात फिरवू लागली. आणि अर्जुन तसाच उठला आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवलं लहान मुलासारखं, आणि ती त्याला मांडीवर घेऊन थोपटू लागली. आणि अर्जुनच्या डोळ्यातून आपोआप अश्रू त्याच्या गालावर पडत होते. हे मयुरीनं पाहिलं आणि पदराने त्याचे अश्रू पुसले आणि मनातच म्हणाली, यांनी मला अजूनही नाही सांगितलं की काय झालं आहे, पण नक्कीच अर्जुनरावांच्या जीवाला चटका लावणारं काहीतरी झालंय. अशी अप्रिय घटना घडली आहे जी अर्जुनरावांच्या हृदयाला स्पर्श करून गेली आहे. मग 2-3 तासाने तो उठला. तिने त्याला कडक चहा आणून दिला आणि म्हणाली, जेवण करून घ्या ना, काहीच नाही खाल्लं तुम्ही सकाळपासून. आणि तो म्हणाला, हो खातो. तिला माहीत होतं तो काहीच सांगणार नाही आणि तिने काही विचारलंही नाही. आणि ती जायला निघाली तसा अर्जुननं तिचा हात पकडला
आणि पुन्हा तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला आणि म्हणाला, मयू नको ना जाऊ प्लीज, थांब ना माझ्याजवळ. आणि ती पुन्हा त्याच्या दाट केसात फार प्रेमाने हात फिरवत होती.